श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8. श्री गणेशाय नमः. अर्जुन उवाच. मग अर्जुने म्हणितले, काहोजी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजे. सांगा कवन ते ब्रह्म, कासया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अधिभूत ते कैसे, एथ आदि दैवते कवन असे. हे उघड मी परियेसे, तैसे बोला. देवा अधियज्ञ तो काई, कवन पाइये देही. हे अनुमानासी काही दिठी न भरे. आणि नियता अंतःकरणी, तू जाणी जसी देह प्रयाणी. ते कैसे निहे शारंग पाणी, परिसवा माते. देखा धवळारी चिंतामणींचा, जरी पहुडला होय दैवाचा. तरी ओसणताही बोलू तयाचा, सोपून वचे. तैसे अर्जुनाचिया बोला सवे, आले तेची म्हणितले देवे. परियेसे गा बरवे, जे पुसिले तुवा. किरीटी कामधेनुचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. मनोनी मनोरथा सिद्धीचिया चाडा, तो नवलनो हे. श्रीकृष्ण कोपो निजासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेशू करी, तो कैशा परी न पवेल. जै कृष्णची होई जे आपण, तै श्रीकृष्ण होय आपुले अंतःकरण. मग संकल्पाचे आंगन, ओळगती सिद्धी. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनीची आथी निस्सीम. म्हणूनी तयाचे काम, सदा सफल. या कारणे अनंते, ते मनोगत तयाचे पुसते. होईल जाणुनी आयते, ओगरुनी ठेवले. जे अपत्यथानी हुनी निगे, तयाची भूक ते मायेसीची लागे. एरवी ते शब्दे काय सांगे, मग स्तन्य दे एरी. म्हणूनी कृपाळुवा गुरुचिया ठाई, हे नवलनो हे काही. परिते असो आईका काई, जे देवो बोलते जाहले. श्री भगवानुवाच. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी इये खोकरे. कोंदले असत नखिरे, कवने काळी. एरवी सपुरपण तयाचे पहावे, तरी शून्य चिन्हवे स्वभावे. वरी गगनाचे निपालवे, गाळूनी घेतले. जे ऐसे ही परी विरुळे, इये विज्ञानाचिये खोळे. हालवले ही नगळे ते परब्रह्म, आणि आकाराचे निजालेपण. जन्मधर्मा ते नेने, आकार लोपी निमने नाही कै. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती. तया नाम सुभद्रापती, अध्यात्मगा. मग गगनी जेवी निर्मळे, नेनो कैची एके वेळे. उठती घनपटळे नानावरणे, तैसे अमूर्ती तिये विशुद्धे.
महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. पै निर्विकल्पाचे बरडी फुटे आदी संकल्पाची विरुढी. आणि ते सवेची मोडून ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या. तया ऐकेकाचे भीतरी पाहिजे तवी बीजाचाची भरिला देखिजे. माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प. असमसहास हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला. अनेकत्वाचा आला पूर जैसा. तैसे समविशत मनेनो कैसे वायाची चराचर रचे. पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती. एरी जीवा भावाची पालविये काही मर्यादाच करू नये. पाहिजे कवन हे आघवे विये तव मूळ ते शून्य. म्हणून करता मुदल न दिसे आणि सेखी कारणही काही नसे. माझी कार्यची आपैसे वाढो लागे. ऐसा करिते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू. निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे. तरी होय आणि हारपे अभ्र जैसे. तैसे असते पण आहाच नाही होई जे हे साच. तयांते रूपा आणि ती पांच पांच मिळोनिया. भूतांते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे. जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक. तयांते अधिभूत म्हणिजे मग अधिदैव पुरुष जाणिजे. जेने प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय दशेचा अध्यक्षु. जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगाचा. जो परमात्माची परिदुसरा. जे अहंकार निद्रा निदसुरा. मनोनी स्वप्नीचिया ओरबारा संतोषेशिने. जीव येणे नावे जया ते आकळविजे स्वभावे. ते आधी दैव जाणावे पंचायतनीचे. आता इंद्रियेची शरीरग्रामी. जो शरीर भावा ते उपशमी. तो अधियज्ञू एथगामी पंडू कुमरा. एरअधिदैवाधिभूत तेही मीची कीर समस्थ. परिपंधरे किडाळा मिळत ते काय सांके नोहे. तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाचियाही अंशान मिळे. परिजव असे तयाचे निमेळे तव सांकेची म्हणिजे. तैसे अधिभूतादि आघवे हे अविद्येचे निपालवे. झांकले तव मानावे वेगळे ऐसे. तेची अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणो एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती. पैकेशांचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा. ते वरी पाहिली डोळा तव भेदली गमती. पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेनो जाहले.
तरी डांक देऊनी सांदिले शिळे ते काई. नाते अखंडची आयती परिसंगे भिन्न गमिली होती. ते सारी लिया मागवती जैसी का तैसी. तेवीची अहंभाव जाये तरी ऐक्यते आधीची आहे. हेची साचे जेत होये तो आधी यज्ञुमी. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज. सांगितले काजे काज मनी धरुणी. तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करुणी पांडवा दाविजत असे. पहिलिया वैराग्य इंधन परिपूर्ती. इंद्रिया नळी प्रदीप्ती. विषयद्रव्याची आहुती देऊनिया. मग वज्रासन तेची उर्वी. शोधूनी आधार मुद्रा बरवी. वेदिकारचे मांडवी शरीराच्या. तेथ संयमाग्नीची कुंडे. इंद्रिय द्रव्याचे निपवाडे. यजिजती उदंडे युक्ती घोषे. मग मन प्राण आणि संयमू. हाची हवन संपदेचा संभ्रमू. येणे संतोष विजय निधर्मू ज्ञानानळू. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे. मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे. पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. तया नावगा अधियज्ञू. ऐसे बोलला जव सर्वज्ञू. तव अर्जुन अतिप्राज्ञू तया पातले ते. हे जाणोनी म्हणितले देवे. पार्था परिसतू आहासी बरवे. या कृष्णाची या बोला सवे. एरू सुखाचा जाहला. देखा बालकाची या धनी धाईजे. का शिष्याचे नि जाहलेपणे होईजे. हे सद्गुरुची एकलेनी जाणीजे का प्रसवतिया. म्हणोनी सात्विक भावांची मांदी. कृष्णा अंगी अर्जुना आधी. न समातसे परिबुद्धी सावरुनी देवे. मग पिकलिया सुखाचा परिमळू. की निवालिया अमृताचा कल्लोळू. तैसा कोवळा आणि रसरळू बोलू बोलिला. म्हणे परिसनेयांची या राया. आईके बाप्पा धनंजया. ऐसी जळो सरलिया माया. तेथ जाळीते तेही जळे. जे आताची सांगितले होते. अगा अधियज्ञ म्हणितला जयाते. जे आधीची तया माते जाणोनी अंती. ते देह झोळ ऐसे मानूनी. ठेले आपण पे आपणची होऊनी. जैसा मठ गगना भरूनी गगनीची असे. ये प्रतीतीची या माझ घरी. तया निश्चयाची ओवरी. आली म्हणोनी बाहेरी नव्हेची से. ऐसे सबाह्य ऐक्य संचले. मीची होऊनी असता रचिले. बाहेरी भूतांची पांचही खवले. नेनताची पडिली. आता उभयान उभे पण नाही जयांचे. मा पडिलिया गहन कवन तयाचे. म्हणोनी प्रतीतीचे पोटीचे पाणी न हाले. ते ऐक्याची आहे ओतिली. की नित्यतेची या हृदयी घातली. जैसी समरस समुद्री धुतली रुळेची ना. पै अथावी घट बुडाला. तो आंत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला. तरी उदक काय फुटे. ना तरी सर्पे कवच सांडिले. का उबारेने वस्त्र फेडिले.
तरी सांगपा काही मोडले अवेवा माझी. तैसा आकारू हा आहाच भ्रंशे, वाचूनी वस्तू ते सांचलीची असे. तेची बुद्धी झालिया विसकुसे कैसेनी आता. म्हणोनी या परी माते अंतकाळी जाणत साते. जे मोकलिती देहाते ते मीची होती. एरवी तरी साधारण उरी आदळलिया मरण. जो आठवू धरी अंतःकरण तेची होई जे. जैसा कवनु एकू काकुळती पळता पवन गती. दुपाऊली अवचिती कुहा माझी पडियेला. आता तया पडनया आरवते पडन चुकवावया परवते. नाही म्हणोनी तेथे पडावेची पडे. तेवी मृत्यूचे अवसरे ऐके. जे येऊनी जीवा समोर ठाके. ते होणे मग न चुके भलतया परी. आणि जागता जव असी जे तव जेने ध्याने भावना भाविजे. डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी. तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे. तेची मरणाची ये मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणोनी सदा स्मरावे मातेची तुवा. डोळा जे देखावे काकानी हन ऐकावे. मनी जे भावावे बोलावे वाचे. ते आत बाहेरी आघवे मीची करुणी घालावे. मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. अर्जुना ऐसे जाहलिया मग न मरी जे देह गेलिया. मा संग्रामू केलिया भय काय तुझ. तू मनबुद्धी सांचेसी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी. तरी मातेची गा पावसी हे माझी भाक. हेच काही सयावरी होय ऐसा जरी संदेहो वर्तत आहे. तरी अभ्यासुनी आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. येनेची अभ्यासेची योगू चित्तासी करिपा चांगू. आगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर. लावी मग शरीर राहो अथवा जावो. जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयांते. मग कवन आठवी देहाते गेले की आहे. पैसरिते चेनी ओघे सिंधू जळा मिनले घोघे. ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती. नाते समुद्रची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले. जेथया तायात निमाले घनानंद जे. जयाचे आकारावीन असने जया जन्मना निमने. जे आघवेची आघवेपणे देखत असे. जे गगनाहून जुने जे परमाणुहून साने. जयाचे निसन्निधाने विश्व चळे. जे सर्वांते ययाविये विश्व सर्व जेने जिये. हे तू जया बिहे अचिंत्य जे. देखे ओळंबा इंगळून चरे तेजी तिमिरन शिरे. जे दिहाची अंधारे चर्मचक्षुसी. सुसडा सूर्यकरणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानियांसी.
अस्तमानांचे जयासी आडनाव नाही. तया अव्यंगवानेया ब्रह्मांते प्रयाण काले प्राप्ते. जो स्थिरावलेनी चित्ते जाणो निस्मरे. बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी. जीवी सुखसुनी कर्मयोगाचे आतू मिनलेनी मनोधर्मे. स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया. आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे. अग्निस्थानौनी निगे ब्रह्मरंध्रा. तेथ अचेत चित्ताचा सांगा तू. आहाच वाना दिसे मांडतू. तेथ प्राणू गगना आतू संचरे का. परिमनाचे निस्थैर्ये धरिला. भक्तीची या भावना भरला. योग बळे आवरला सज्ज होऊनी. तो जडा जडा ते विरवितू. भ्रूलता माझी संचरतू. जैसा घंटा नादलयस्तू घंटेसीच होय. का झांकलिये घटीचा दिवा. नेनिजे काय जाहला केव्हा. या रीती जो पांडवा देह ठेवी. तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम. ते माझे निजधाम होऊनी ठाके. सकळा जाणणे आजेलानी. तिये जाणिवेची जे खानी. तया ज्ञानियांची ये आयनी. जया ते अक्षरू म्हणिपे.